सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीतला संघर्ष चव्हाट्यावर आलाय। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सांगलीच्या जागेवर दावा केलाय, तर पारंपरिकरित्या हा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने काँग्रेस सुद्धा आग्रही आहे। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा सांगली जिल्ह्याचा पहिला निकाल हा महाराष्ट्रातला सांगली जिल्ह्यातला पहिला निकाल असेल। सांगली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे। पारंपरिक काँग्रेसकडे असलेल्या सांगलीच्या जागेवर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दावा केलाय। त्यातच पहिलवान चंद्रहार पाटील यांना शिवसेनेकडून रिंगणात उतरवण्याची तयारी जोरात सुरू झाली आहे। त्यामुळे काँग्रेस इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाल्यामुळे सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडी गोंधळात आहे। सांगलीची जागा ही अन्य पक्षाकडे जावी आणि स्वर्गीय वसंतदादांच्या घराण्याला कसं रोखावं यासाठी काही झारीतील शुक्राचार्य काम करत आहेत असा आरोप विशाल पाटील यांनी करत पुन्हा एकदा राजकीय चर्चेला किनार दिली आहे। अयशस्वी स्वतः स्वार्थी खासदार जिल्ह्याला 10 वर्ष लाभल्यामुळे 10 वर्ष स्वतःची प्रॉपर्टी वाढवण्यात मग्न राहिल्यामुळे लोकांचे खूप मोठे प्रश्न आहेत। त्या प्रश्नाकडेच माझं लक्ष आहे आणि त्यामुळे तिथंच जास्त वेळ आमचा गेलेला आहे। जिल्ह्याबाहेर काय चालले, पडद्यामागे कोण आहे, झरीतील शुक्राचार्य कोण आहे याचा समाचार पक्षश्रेष्ठी घेतील। सांगली जिल्हा हा काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ म्हणून लोकसभेला परिचित होता। मात्र 2019च्या निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघ हा स्वाभिमानीच्या वाटेला गेला। काँग्रेसने विशाल पाटील यांना स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचे आदेश दिले होते, मात्र तेव्हा ते पराभूत झाले। सांगलीची जागा काँग्रेसला मिळू नये आणि ती अन्य पक्षाकडे कशी जाईल यासाठी कोण प्रयत्न करत आहे हे सर्वांना माहीत आहे अशी गुगली टाकत विश्वजित कदम यांनी जिल्ह्यातीलच एका सहयोगी पक्षाच्या नेत्याला कानपिचक्या दिल्या आहेत। मी काही गोष्टी स्पष्टपणे इथं बोलू शकत नाही। त्याच्या मागे नेमकं काय राजकारण शिजतंय, कोण शिजवतंय मला ठीक आहे, काही लोकांना त्याची माहिती असेल, काही लोकांना माहिती नसेल, मी स्पष्ट बोलणार नाही। परंतु सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेसकडे आहे एवढंच मी बोलतो। ऐनवेळी सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील यांना उतरवण्याचा प्लॅन कोणाचा, चंद्रहार पाटील यांचा गॉडफादर कोण अशा चर्चांना उधाण आलंय। वसंतदादा घराण्याचं तिकीट कापण्याची खेळी ही जयंत पाटलांनी केल्याची कुजबूजही सांगलीत चांगलीच रंगली आहे। आता ही जागा शिवसेनेनं उद्धव ठाकरेंनी काल डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना दिल्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांनी महाविकास आघाडीचा झारीतून शुक्राचार्य आहे असा आरोप केला आहे। आता वस्तुस्थिती याला मागं जी झालर आहे ती वसंतदादा विरुद्ध राजाराम बापू पाटील असा संघर्षाची आहे। त्यामुळं वसंतदादा घराण्याचं तिकीट कापण्याची जी खेळी आहे ती अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांनी केली आहे असा काँग्रेस नेत्यांचा खाजगीतील आरोप आहे, जरी ते आत्ता थेट बोलत नसतील तरी। चंद्रहार पाटील यांनी 600 वाहनांचा ताफा घेऊन मातोश्रीवर पोहोचून शिवबंधन बांधून घेतलं खरं, पण विशाल पाटीलही गेली 5 वर्ष मतदारसंघात ठाण मांडून आहेत। काँग्रेस जागा सोडायला तयार नाही आणि ठाकरे गटानं तितक्याच ताकदीचा तगड्या उमेदवाराचं आव्हान उभं केलंय। आता वाटाघाटीत ही जागा कुणाच्या पारड्यात पडेल ते मवियाच्या उमेदवार यादीनंतरच कळेल। संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।